नमस्कार मित्रांनो, रिच माइंड रिसेट या यूट्यूब मंचावर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत, आपण नॉलेज घेणार आहोत आणि तुम्हाला एक चांगल्या प्रकारे पैशाचं नियोजन कसं करायचं. पैशाचं नियोजन करायचं म्हणजे काय नेमकं? म्हणजे पर्सनल फायनान्शियल प्लॅन फॉर एव्हरीवन, म्हणजे सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य व्यक्तीला त्यांच्या वैयक्तिक पैशाचं आर्थिक नियोजन कसं करायचं. आर्थिक नियोजन केल्यामुळे आपल्या आयुष्यात काय बदल होतो किंवा आपलं आयुष्य कसं सुलभ होतं. प्रॉपर प्लॅनिंग केल्यामुळे आपण कशाप्रकारे जीवनामध्ये सक्सेस होऊ किंवा आपल्या जीवनामध्ये पैशाला किती महत्त्व आहे, कारण आपलं आयुष्य हे सुरळीत कसं चालेल त्यासाठी अर्थ खूप महत्त्वाचा आहे. म्हणून पैशाचं नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग पैशाचं नियोजन करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आर्थिक उद्दिष्ट हे असायला हवीत. म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्यांचं आर्थिक नियोजन म्हणजे पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा प्लॅन कसा करायचा. कारण आर्थिक नियोजन हे प्रत्येकासाठी खूप अतिशय महत्त्वाचं आहे आणि उपयुक्त आहे, ज्यामध्ये या आर्थिक नियोजनामुळे आपण बचत, गुंतवणूक, इन्व्हेस्टिंग, वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचं कर बचत असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स सेविंग कसं करायचं किंवा रिटायरमेंटचं प्लॅनिंग कसं करायचं, नियोजन कसं करायचं, या सर्व गोष्टींचा समावेश या पर्सनल फायनान्शियल प्लॅनमध्ये आहे. मित्रांनो, पर्सनल फायनान्शियल प्लॅन करणं प्रत्येकासाठी गरज आहे. कारण 2025मध्ये तुम्हाला जर तुम्ही एक चांगल्या प्रकारचा पर्सनल फायनान्शियल प्लॅन जर केलात तर तुम्ही तुमच्या नियोजनामध्ये एक चांगल्या प्रकारची कुशलता येईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जे काही उद्दिष्ट आहेत तुमच्या जीवनाचे, म्हणजे तुमचे आर्थिक उद्दिष्ट तुम्हाला त्यामध्ये काय करायचे हे तुम्हाला लक्षात येईल. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या फायनान्शियल प्लॅन करत असताना त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या असतात हे सर्वप्रथम पाहू. नंबर 1, त्यामध्ये आपण काय करावं लागतं की आपलं गोल सेटिंग करावं लागतं. गोल सेटिंग करायचं म्हणजे काय की आपलं फायनान्शियल उद्दिष्ट काय आहे. मित्रांनो, एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे तर त्यासाठी उद्देश काहीतरी असावा लागतो. जर आपणास एखादं इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, त्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे, त्यासाठी आपल्याला त्यामध्ये प्रशिक्षण घ्यावं लागतं, नियोजन करावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या ज्या काही आर्थिक गरजा आहेत, आर्थिक गरजा म्हणजे काय आहेत, म्हणजे फायनान्शियली रिक्वायरमेंट काय आहे, फायनान्सचं महत्त्व काय आहे तुमच्या जीवनामध्ये. म्हणजे पर्सनल फायनान्सचा प्लॅन जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्यामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला पर्सनल फायनान्सचं नियोजन करण्याच्या अगोदर तुम्हाला गोल सेटिंग करावं लागेल. तुमचं फायनान्शियल गोल्स काय आहेत, उद्दिष्ट काय आहेत, त्याची सेटिंग करावं लागेल. म्हणजे तुम्हाला ध्येय, उद्दिष्ट तुम्हाला निश्चित करावे लागतील. म्हणजे काय करावं लागेल, एक आहे त्यामध्ये शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लाँग टर्म. आता शॉर्ट टर्म म्हणजे काय, तर मित्रांनो, तुम्हाला 0 ते 3 वर्षाकरता काही शॉर्ट टर्ममध्ये पैशाचं नियोजन करावं लागेल, आर्थिक नियोजन करावं लागेल. मग त्यामध्ये काय असू शकतं, तर त्यामध्ये आहे एमर्जन्सी फंड, म्हणजे आपत्कालीन निधी तुम्हाला जमा करावं लागतं. एमर्जन्सी फंड म्हणजे काय असतं, तर एमर्जन्सी फंड काय आहे, तर एमर्जन्सी फंड जो आहे तो तुम्हाला जमा करावा लागेल. म्हणजे
1 वर्षासाठी निदान किमान कमीत कमी 6 महिने ते 12 महिने तुम्हाला लागेल एवढा तुम्हाला काय करावं लागेल, एमर्जन्सी फंड तुमच्याकडे नेहमी तयार असला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे 6 ते 12 महिने तुम्हाला किती खर्च येईल, म्हणजे कशासाठी येईल एमर्जन्सी, तर तुम्हाला जसं करोना काळ आला किंवा काही एमर्जन्सी आलं, पेंडेमिक आलं, तर अशा काळामध्ये आपल्याला काही खर्च न करता शॉर्ट टर्मसाठी काही उद्दिष्ट आहे आपलं आर्थिक उद्दिष्ट, की त्या 6 ते 12 महिन्यात किती खर्च होऊ शकतो याचा निधी, याचा फायनान्स आपण वेगळ्या प्रकारे करून ठेवला पाहिजे. म्हणजे काय करावं लागतं, जर तुमचं काही शॉर्ट कर्ज असेल, कोणाचं देणं असेल किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी सुट्ट्यामध्ये कुठं वॅकेशनला जायचं असेल किंवा लाँग टर्म गोल्स तुम्हाला करत असताना, छोट्या गोष्टी करत असताना एखादं मधामध्ये मोबाईल घ्यायचं काम पडलं, गॅजेट घ्यायचं काम पडलं, गरज आहे ती. त्याप्रमाणे आपल्याला या छोट्या कालावधीसाठी तुम्हाला काय करावं लागतं, की आपलं आर्थिक उद्दिष्ट तयार करावं लागतं. मग ते करत असताना तुम्हाला तुमच्या 12 महिने पुरेल इतका निधी म्हणजे पैसा ते जमा करावा लागेल. मग हा जो फायनान्स आहे, हा जो पैसा आहे, ते तुम्ही कुठे करणार आहोत, तुम्ही एकतर FDमध्ये करू शकता, म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटमध्ये करू शकता किंवा आपल्या अल्पबचत खात्यामध्ये ते जमा करू शकता, सेविंग अकाउंटमध्ये करू शकता किंवा लिक्विड फंड म्हणून म्युच्युअल फंडमध्ये आपण तो पैसा ठेवू शकता. म्हणजे त्याला एमर्जन्सी फंड म्हणतो, कारण आपले आर्थिक उद्दिष्ट आपण तयार करताना, आपण आपलं गोल सेट करत असताना आपल्याला एमर्जन्सी फंडसाठी हे पैसा ठेवावा लागतो. मग याचा वापर कुठं होतो मित्रांनो एमर्जन्सी फंडचा? याचा वापर आपल्याला जर काही मेडिकल एमर्जन्सी आली असेल किंवा मेडिकल एमर्जन्सी पडली असेल किंवा कुठे जायचं असेल, कुठे आपत्कालीन म्हणजे एमर्जन्सी काही अचानक काही खर्च जर लागत असेल आपल्याला, तर त्यावेळेस मात्र आपल्याला ह्या एमर्जन्सी फंडचा वापर करता येतं. मग आपण कुठे कामाला जात असू किंवा आपली गाडी खराब झाली किंवा आपल्या घरामध्ये काही दुर्घटना घडली किंवा असं एमर्जन्सी, यासाठी आपल्याला हे एमर्जन्सी फंड करावं लागतो. त्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं मित्रांनो, दुसरी गोष्ट आहे आपल्या पर्सनल फायनान्समध्ये, की बजेटिंग तयार करावं लागतं. म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं, बजेट आणि तुमचं एक्सपेन्स मॅनेजमेंट तयार करावं लागतं. म्हणजे तुमचं खर्चाचं नियंत्रण कसं आहे, तुम्हाला बजेट किती लागणार आहे. मग हे बजेट करत असताना तुम्हाला काय करावं लागतं, 50, 30 आणि 20 अशा या फॉर्म्युल्यामध्ये त्याचा एक रूल्स आहे, गोल्डन रूल्स आहे बजेटिंग आणि तुमचं पर्सनल एक्सपेन्स फायनान्स आपल्याला मॅनेजमेंट करायचं. तर 50% जो काही आपला पैसा आहे तो आपल्याला कंपल्सरी अनिवार्य जो काही आहे खर्च, म्हणजे तो कोणता खर्च आहे, तर तो खर्च जे आहे तो आपला इसेन्शियल एक्सपेन्सेस, म्हणजे आपल्याला दररोज लागणारा, जसं आपलं घर भाडं आहे किंवा कर्जाचे हप्ते आहेत किंवा EMI आहे किंवा घर खर्च आहे, आपल्याला घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत, काही किराणा माल आहे, अशासाठी आपल्याला 50% म्हणजे आपण जेवढी काही कमाई करतो महिन्यामध्ये, आपली जी काही एवढी इन्कम होते त्यामधला 50% हा खर्च आपण काय करू शकतो, की इसेन्शियल एक्सपेन्सेस जो आपला आहे, इसेन्शियल एक्सपेन्सेसमध्ये शाळेची फी असेल, ट्रॅव्हलिंगचा खर्च असेल, या अशा अनेक गोष्टींसाठी 50% पैसे आपल्याला त्यामध्ये बजेट करून ठेवावं लागेल. आता राहिला प्रश्न 30%, म्हणजे हे जे आहे ते एक तुम्ही ऐच्छिक खर्च म्हणू शकता त्याला, म्हणजे डिस्क्रिप्शनरी खर्च स्पेंडिंग करू शकता. म्हणजे ते काय करू शकता, जसं तुम्हाला एखादा पिक्चरला जायचं आहे, सिनेमा करायचा आहे, काही कुठं प्रवासाला जायचं आहे, काही खरेदी करायचं आहे, म्हणजे तुमच्या डिस्क्रिप्शनरी एंटरटेनमेंट किंवा ट्रॅव्हल किंवा शॉपिंग असं करायचं असेल तर तुम्ही 30% म्हणजे एकूण पगाराच्या 30% खर्च तुम्ही त्यामध्ये करू शकता. तो मात्र ऑप्शनल आहे, तुम्हाला किती खर्च करायचा आहे किंवा कसं बजेट करायचं हे तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. नंतर जे आपण एकूण बजेट ठरवणार आहेत 50-30 झालं आणि त्यानंतर आहे 20%.
ही जी आहे ते मात्र आपण एकूण आपलं महिन्याच्या जे काही इन्कम होते, महिन्याला जे काही आपल्याला ग्रॉस सॅलरी मिळते किंवा आपण काही कमाई करतो त्यामधले 20% हे सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही हे राखून ठेवलं पाहिजे, हे बजेटमध्ये ठेवलं पाहिजे. मित्रांनो, बजेटिंग करत असताना पर्सनल फायनान्स प्लॅन करत असताना आपल्याला आपले उद्दिष्ट काय आहेत, आपले गोल सेटिंग काय आहेत, याकडं प्रामुख्यानं लक्ष द्यावं लागेल. तरच तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये काय करावं लागेल, तुम्हाला तुमचे प्रिन्सिपल्स काम करावे लागतील. प्रिन्सिपलनं काम करावं लागेल म्हणजे काय, तुम्हाला जे काही इन्कम होणार आहे त्यापैकी तुम्हाला प्रॉपर प्लॅन केला तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं महिन्याभराचा जो काही खर्च आहे, महिन्याभरामध्ये जे लागणारा काही तुम्हाला घर खर्च आहे, घरामध्ये काही राशन पाणी आहे किंवा तुम्हाला कुठे काही EMIचे हप्ते असतील, वॉटर बिल असेल, काही जे जे काही आपले आहे त्याप्रमाणे ते बजेट करावं लागेल आणि टोटल जे काही महिन्याची तुमची जी काही कमाई असेल त्यामधून 20% ही तुम्हाला सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला राखून ठेवायची आहे मित्रांनो. म्हणजे काय, तर तुम्हाला पर्सनल फायनान्स प्लॅन करत असताना सर्वप्रथम तुम्हाला तुमचे फायनान्शियल गोल सेटिंग करावं लागेल. त्यामध्ये गोल सेटिंग करत असताना तुम्ही शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लाँग टर्म अशा प्रकारचं तुम्ही करू शकता. शॉर्ट टर्ममध्ये काय करू शकता मी सांगितलेलं आहे. मीडियम टर्ममध्ये काय करू शकता, 3 ते 7 वर्षासाठी तुम्ही त्यामध्ये आपलं पैसे किंवा घर खरेदीसाठी डाऊन पेमेंट किंवा गाडी खरेदी किंवा अशा वेगवेगळ्या मुलांचं शिक्षण असेल, या गोष्टीसाठी तुम्ही मीडियम टर्ममध्ये करू शकता. आणि दीर्घकालीन म्हणजे कमीत कमी 7 वर्ष ते त्याच्या पुढे जे काही आहे तुमचं रिटायरमेंटचं नियोजन असेल किंवा मुलांचं लग्न असेल किंवा मोठ्या कोणत्या गुंतवणुकी असेल यासाठी तुम्ही ते करू शकता. त्यानंतर तुम्हाला 4 नंबरला जे आहे आपत्कालीन खर्च झाला आपला, 3 नंबर एमर्जन्सी बजेटिंग झालं, आर्थिक उद्दिष्ट निश्चित करायचं आहे की आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये काय करायचं आहे, लाँग टर्ममध्ये काय करायचं आहे आणि मीडियम टर्ममध्ये काय करायचं. त्यानंतर आपण आपल्या पैशाचं म्हणजे आपण जे काही महिन्याभरामध्ये जे काही पैसे आपण कमवणार आहोत किंवा आपल्याला जे काही पगार आहे त्यामधलं बजेटिंग कसं करायचं. बजेटसाठी आपण एक फॉर्म्युला दिलेला आहे 50, 30 आणि 20चा. त्यानंतर आपत्कालीन एमर्जन्सी फंड तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की इन्शुरन्स प्लॅनिंगसुद्धा आपलं असलं पाहिजे. इन्शुरन्स प्लॅनिंग काय असलं पाहिजे, हे इन्शुरन्स म्हणजे काय आहे तर विमा. मग आता यामध्ये जीवन विमा आपल्याला आवश्यक आहे. आता हे जीवन विमा काढत असताना आपण प्रामुख्यानं आपण काय केलं पाहिजे की आपले टर्म इन्शुरन्स प्लॅनकडे आपण गेलं पाहिजे. टर्म इन्शुरन्स प्लॅन आपला असला पाहिजे म्हणजे तुम्ही जे काही वार्षिक उत्पन्न करता किंवा तुमची वार्षिक पगार जितकी आहे त्याच्या 15 ते 20 पट म्हणजे त्याच्या 15 ते 20 पट ॲन्युअल इन्कम जे आहे त्याच्या 15 ते 20% इन्कमच्या तुम्हाला एक तुमचा टर्म इन्शुरन्स प्लॅन घ्यावं लागेल. तुम्हाला या टर्म इन्शुरन्स किंवा या इन्शुरन्सबद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो आपण त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ आपण बनवू. या ठिकाणी मी तुम्हाला हे बजेट करत असताना त्यामध्ये आपल्याला कोणत्या आपल्या नियोजनाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये मी सांगत आहे की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लाईफ इन्शुरन्समध्ये प्रामुख्यानं तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्ससुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. का, कारण तुम्हाला तुमच्या फॅमिलीचं हेल्थसुद्धा बघणं जरुरी आहे. तुमच्या कुटुंबासाठी किमान म्हणतोय मी कमीत कमी एक 20 ते 30 लाखाचा तुम्हाला काय करावं लागेल, 30 लाखाचा फॅमिली फ्लोटर असलेला विमा म्हणजे आरोग्य विमा, त्याला आपण हेल्थ इन्शुरन्स आपण म्हणू शकतो. तर हेल्थ इन्शुरन्ससुद्धा आपण घ्यायला हवं. हेल्थ इन्शुरन्स अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काही वेगवेगळ्या प्रकारचे क्रिटिकल इलनेस किंवा डिसेबिलिटी इन्शुरन्सचा प्रकारसुद्धा आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विमा आहेत, इन्शुरन्स आहेत. तुम्हाला हे पैशाचं फायनान्शियल प्लॅन करत असताना तुम्हाला यामध्ये सुद्धा काही पैसे राखून ठेवावे लागतील किंवा मग तुम्हाला तुमच्याकडे 2 व्हीलर आहे किंवा 4 व्हीलर आहे तर तुम्हाला त्या गाड्यांचा विमासुद्धा काढावा लागेल. तुम्हाला तुमच्या घराचं तुमचं शॉप असेल, तुमची गाडी असेल तर त्या गाडीचा सुद्धा तुम्हाला इन्शुरन्स करावा लागेल. हे एक आपल्या प्रॉपर
पर्सनल फायनान्स करत असताना हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यानंतर आहे अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे तुमचं डेबिट मॅनेजमेंट. म्हणजे डेबिट मॅनेजमेंट हे 5 नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो. डेट मॅनेजमेंट म्हणजे काय, की तुमच्यावर असलेल्या कर्जाचं कशाप्रकारे व्यवस्थापन करायचं. डेट मॅनेजमेंट कसं करायचं आहे, डेट मॅनेजमेंट काय करायचं आहे. डेट मॅनेजमेंट म्हणजे काय असतं, की तुम्हाला तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे. आजकाल आता क्रेडिट कार्डचा जमाना आहे मित्रांनो. किंवा तुम्ही पर्सनल लोन घेतला असेल, तर हे तुम्ही वेळेवर काय केले पाहिजे, त्याचे हप्ते आपण बँकेकडे ते भरले पाहिजे. बँकेचं लोन असेल किंवा फायनान्स कंपनीचं असेल किंवा एखाद्या क्रेडिट कार्डचं असेल, तर ते मित्रांनो तुम्हाला ते डेट मॅनेजमेंट करावं लागतं. त्याचा EMI असेल, त्याचा तो EMI आपल्याला वेळेवर भरला पाहिजे, हे सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे अनावश्यक कर्ज आपल्याला घ्यायचं टाळायचं आहे मित्रांनो. जर आपल्याला खूप आवश्यकता वाटत असेल फायनान्सची आणि आपल्याकडे पैशाची कमतरता असेल, तरच आपण हे एक्स्ट्रा कर्ज घेतलं पाहिजे, म्हणजे डेट घेतलं पाहिजे. तर डेट जर घेतला असेल तर ते आपण वेळेवर भरलं पाहिजे. त्याचे EMI आपल्याला जे वेळेवर असतील ते आपण भरलं पाहिजे. त्यानंतर जर शक्य असेल तर आपण वेळोवेळी जर आपल्या घरावरचा होम लोन वगैरे असेल, प्रत्येकाकडे असेल असं नाही आहे. जर आपल्याकडे जर होम लोन घेतलेलं असेल, तर आपण शक्यतोवर ते काय करायचं, वेळेच्या आतमध्ये ते आपण हप्ते वेळोवेळी टाईमशीर ते भरलं पाहिजे, जेणेकरून आपला सिबिल स्कोअर खराब होणार नाही मित्रांनो. कारण जर आपणास एखादं कर्ज घ्यायचं असेल बँकेकडून, फायनान्स घ्यायचा असेल किंवा कोणत्या ठिकाणी एखादं आपल्याला काही फायनान्शियल सेक्टरमध्ये काही घर खरेदी करायचं असेल, होम लोन घ्यायचं असेल, पर्सनल लोन घ्यायचं असेल, प्रत्येकासाठी आपल्याला सिबिल स्कोअर हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला 700-750च्या पुढे स्कोअर असला पाहिजे. भविष्यकाळामध्ये आपल्याला फायनान्सची गरज पडू शकते. अशा वेळेस आपण आपल्या डेट मॅनेजमेंट, पर्सनल फायनान्सचं प्लॅनिंग करत असताना डेट मॅनेजमेंटसुद्धा आपण व्यवस्थितपणे केलं पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे किंवा यामध्ये तुम्हाला काही शंका वाटत असेल, तर मला कमेंटमध्ये जरूर लिहा. कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे, या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. तर मित्रांनो, आपण पर्सनल फायनान्शियल प्लॅन बघत असताना आता अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, ते 6वा पॉईंट आहे, तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. आपण पर्सनल फायनान्स प्लॅन करत असताना मित्रांनो, तुम्हाला गुंतवणुकीचं नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आपण आपलं वेल्थ क्रिएट करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मग हे कशासाठी आहे? जे व्यक्ती प्रॉपर फायनान्शियल प्लॅन करतात किंवा प्रॉपर गाईडलाईन्स वापरून तुमचं आयुष्य सुलभ करतात, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग काय आहे मित्रांनो, तर तुम्ही चांगल्या प्रकारचं टॅक्स फ्री असणाऱ्या याच्यामध्ये इक्विटीमध्ये किंवा टूल्समध्ये ते पैसे गुंतवले पाहिजे. जसं प्रोव्हिडंट फंड आहे, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणतो आपण. जर आपण एखाद्या गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये असेल तर आपल्याला एम्प्लॉई PPF कटतो, किंवा आपण सार्वजनिक कामामध्ये नसाल, प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला असाल, त्या ठिकाणी तुम्हाला PPF वगैरे कटतो. किंवा तुम्ही बिझनेसमॅन असाल तर तुम्ही तुमच्या जी काही तुमची शक्यता आहे, जी काही तुमची गुंतवणूक करण्याची क्षमता आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये करू शकता. मग त्याच्यामध्ये जवळपास PPFमध्ये 7-7.5% 7.1% तुम्हाला त्याच्यामध्ये रिटर्न मिळतं. आणि एका वर्षामध्ये तुम्ही 1.5 लाखापर्यंत त्याच्यामध्ये टॅक्स फ्री, म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही, असे गुंतवणूक करू शकतो. त्यानंतर तुम्ही SSY सुद्धा करू शकतो. सुकन्या समृद्धी योजना आहे, ते मुलींच्या भविष्यासाठी तुम्ही ते करू शकता. त्यामध्ये सुद्धा 7% तुम्हाला इंटरेस्ट मिळतं. परंतु जर तुम्हाला खरी वेल्थ क्रिएट करायची असेल तर मित्रांनो, मी तुम्हाला एक
चांगला एक नियोजन सांगू शकतो. चांगलं तुम्ही वेल्थ क्रिएट करायचं असेल ना, तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये SIP करू शकता मित्रांनो. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय, तर तुम्ही दर महिन्याला त्यामध्ये काही ठराविक रक्कम हे SIPच्या माध्यमातून म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवू शकतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पर्सनल फायनान्स प्लॅन बघत आहोत. यामध्ये मी तुम्हाला हे गुंतवणुकीचे कोणते वेल्थ क्रिएशनचे कोणते टूल्स आहेत, कोणते प्लॅन्स आहेत, कोणत्या ठिकाणी गुंतवू शकता हे मी सांगत आहे. आपण म्युच्युअल फंडवरती एक वेगळा व्हिडिओ आपण घेऊन येऊ, ज्यामध्ये तुम्हाला SIP काय आहे, STP काय आहे, SWP काय आहे, या वेल्थ क्रिएट प्लॅनबद्दल आपण डिटेलमध्ये बघू. परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला चांगली वेल्थ क्रिएट करायची असेल, तुम्हाला तुमची चांगली संपत्ती निर्माण करायची असेल, तर तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला पैसे निर्मिती करायची असेल, तर मित्रांनो तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये SIP करू शकता. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंड आहेत. इंडेक्स म्युच्युअल फंड आहेत, लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खूप कंपनीज आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड टाईप्स आहेत, ज्यामध्ये आपण ते गुंतवणूक करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर चांगली वेल्थ क्रिएट करायची आहे, तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा पैसे गुंतवू शकता. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असेल तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला त्या स्टॉक मार्केटबद्दल परिपूर्ण नॉलेज असेल, स्टॉक मार्केटबद्दल तुम्ही चांगल्या प्रकारचे ज्ञात असाल, तुम्हाला चांगल्या प्रकारचं नॉलेज आहे, तर त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट पैसे गुंतवू शकता. अन्यथा तुम्ही यामध्ये गुंतवू नका. कारण स्टॉक मार्केटबद्दल जर तुम्हाला त्याचं काही नॉलेज नाही आहे, तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवू नका. तर सरळ तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये SIPमध्ये पर्याय निवडून SIP म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही पैसे इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवू शकता. आता दुसरा एक त्याच्यामध्ये एक वेल्थ क्रिएशनचा प्लॅन आहे मित्रांनो. त्यामध्ये म्हणजे गोल्ड सॉव्हरेन बॉन्ड्स किंवा SGB म्हणतो, किंवा फिजिकली सोन्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे गुंतवू शकतात. मग किंवा जर तुम्हाला फिजिकली सोन्यामध्ये जर पैसे गुंतवायचे नसेल, तर म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे गोल्ड ETF नावाचे म्युच्युअल फंडसुद्धा अवेलेबल आहेत. त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते पैसे गुंतवू शकता. म्हणजे प्रॉपर आपल्या पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट करत असताना मित्रांनो, तुम्हाला की डायव्हर्सिफिकेशनमध्ये म्हणजे सर्वसमावेशक असं गुंतवणूक करायची असेल, तर आपल्याला थोडं इक्विटी फंडामध्ये, लार्ज कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये, शेअर्समध्ये, सोन्यामध्ये, अशा वेगवेगळ्या डायव्हर्सिफिकेशन च्या सेक्टरमध्ये जर पैसे गुंतवलात, तर तुम्हाला तुमचं चांगलं वेल्थ क्रिएट होतं मित्रांनो. जर तुम्हाला सेफ इन्व्हेस्टमेंट पाहिजे असेल, तर तुम्हाला काय करावं लागतं, पारंपरिक पद्धतीनं जे ट्रेडिशनली आहे मित्रांनो, तुम्ही सगळेजण जाणता, FD बँकेमध्ये तुम्ही कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये FD तुम्ही करू शकता. म्हणजे फिक्स डिपॉझिट अकाउंटमध्ये तुम्ही फिक्स जे काही रेट ऑफ इंटरेस्ट असेल त्यामध्ये तुम्ही ते पैसे गुंतवू शकता. त्यानंतर तुम्हाला जर चांगल्या प्रकारचं सेफ इन्व्हेस्टमेंट पाहिजे असेल, जास्त रिस्क घ्यायची नसेल, जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल, तर तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये, स्टॉक मार्केटमध्ये आणि गोल्ड ETFमध्ये तुम्हाला पैसे गुंतवावे लागतात. आणि जर तुम्हाला स्टेबल रिटर्न पाहिजे असेल, सेफ इन्व्हेस्टमेंट पाहिजे असेल, तर मित्रांनो तुम्हाला मात्र फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवावे लागतील, किंवा मग 1 ते 3 वर्ष किंवा शॉर्ट टर्मसाठी जर पैसे गुंतवायचे असेल, तर डेट म्युच्युअल फंड आहेत, ज्यामध्ये तुम्हाला FD सारखं रिटर्न मिळतं, त्यामध्ये तुम्ही ते करू शकता. किंवा मग तुम्हाला अल्पकालीन बचत म्हणजे RD वगैरे जे आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. तो ऑप्शनल आहे, तो वैयक्तिक प्रश्न आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचं चांगलं नॉलेज, तुमचं रिसर्च करून या सगळ्या प्रकारच्या तुम्ही तुमचा प्लॅन तयार करू शकता. त्यानंतर आहे मित्रांनो, तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनसुद्धा तुम्हाला करावं लागेल. आपण पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट करत असताना, आपला फायनल वैयक्तिक पैशाचं नियोजन करत असताना, त्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो, रिटायरमेंट प्लॅनिंगसुद्धा करावं लागतं. रिटायरमेंट प्लॅनिंग काय करावं लागतं, मग त्याच्यामध्ये
वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीतून तुम्ही चांगल्या प्रकारचं वेल्थ क्रिएट करू शकता. तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीमसारख्या टॅक्स फ्री योजनेमध्ये पैसे गुंतवू शकता किंवा निवृत्ती म्हणजे रिटायरमेंटनंतर तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचं महिन्याला जर पैसे पाहिजे असतील तर तुम्ही त्यामधून तुम्ही ते घेऊ शकता किंवा मग म्युच्युअल फंडामध्ये चांगल्या प्रकारची मोठी रक्कम तुम्ही जमा करून तुम्ही SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर गुंतवणूक ही वेळीच केली पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा हे प्लॅन करत आहोत, हे प्लॅनविषयी आपण चर्चा करत आहोत मित्रांनो. हे प्लॅन करत असताना आपण आपल्या पुढच्या 25 ते 30 वर्षासाठी आपल्याला कधी रिटायरमेंट व्हायचं आहे, आपल्याला वेल्थ कशी क्रिएट करायचं आहे किंवा आपल्याकडे असलेलं कर्जाचं कसं नियोजन करायचं आहे किंवा आपल्याला घर घ्यायचं आहे, कार घ्यायची आहे, हे कसं आहे हे डिपेंड आहे त्या तुमच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तुमचं महिन्याला किती कमाई करता त्यानुसार तुम्ही तुमचा प्लॅन तयार करू शकता मित्रांनो. त्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे किंवा कशा प्रकारे आपल्याला त्याचे करत असताना आपल्याला त्याच्या नोंदी ठेवायच्या जेणेकरून तुम्ही तुमचं याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मास्टर प्लॅन तयार करू शकता. त्यानंतर मित्रांनो आणखी एक महत्त्वाचं आहे, टॅक्स प्लॅनिंगसुद्धा करावं लागतं. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय आहे मित्रांनो, की आपण जे काही कमाई करतो तर ते टॅक्स वाचवण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या म्हणजे 80Dच्या नंतर 80Cच्या नंतर आपण त्यामध्ये पैसे कसं टॅक्समधून वाचवू शकतो, टॅक्स फ्री याच्यामध्ये करू शकतो. त्याचप्रकारे आपण म्युच्युअल फंडामध्ये ELSS टॅक्स सेव्हिंग फंडामध्ये पैसे टाकूनसुद्धा आपण आपला कर वाचवू शकतो. मग त्या आपल्या पर्सनल प्लॅनमध्ये करत असताना टॅक्सचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. टॅक्स कसं वाचवायचं आहे, टॅक्स किती भरायचा आहे, दरवर्षी किती इन्कम टॅक्स आहे, काय स्लॅब आहे, त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला त्या नियोजनामध्ये खूप फायदा होणार आहे मित्रांनो. त्यानंतर आहे आपल्याला की एक प्रकारे इस्टेट म्हणजे आपण एखादं काम करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपले खाते आहेत, विमा आहेत, त्या प्रत्येकाच्या बँक अकाउंट असतील, त्या प्रत्येकामध्ये आपण आपलं नॉमिनेशन दिलं पाहिजे. म्हणजे नॉमिनी दिले पाहिजे. आपण म्युच्युअल फंड काढत आहोत, बँक अकाउंट आहेत, सेव्हिंग अकाउंट आहेत, करंट अकाउंट आहेत, या प्रत्येक ठिकाणी स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहोत, डीमॅट अकाउंट काढतो, या प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा पर्सनल फायनान्स प्लॅन करत आहोत त्यावेळेस त्यामध्ये आपण नॉमिनी दिला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर जर आपण यामध्ये आपली किती क्षमता आहे, आपण दर महिन्याला किती पैसे कमाई करतो किंवा आपलं इन्कम किती होतं त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅन आपण पेपरवरती लिहिला पाहिजे. ते लिहित असताना मी ज्या काही पॉईंट्स सांगितलेले आहेत त्या पॉईंटनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचं आपण तिथं तयार केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे की आपल्याला एमर्जन्सी फंड एक तयार केला पाहिजे. आपण आपल्या परिवारासाठी आणि आपल्यासाठी इन्शुरन्स काढलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला चांगलं वेल्थ क्रिएट करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये SIP तुम्हाला सुरू करावी लागेल किंवा तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी जर पैसे किंवा तुम्हाला पैसे जमा करायचे असतील तर तुम्ही ते डेट फंड किंवा FDमध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणजे सिक्युरिटेबल तुमची इन्व्हेस्टमेंट तयार करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला चांगल्या प्रकारचं तुम्हाला डायव्हर्सिफाय इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही थोडीफार सोन्यामध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचे जे काही घराचे EMI असतील तर ते EMI हे वेळेवर आपण भरलं पाहिजे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रोजचे खर्च आहेत, रोज लागणारे खर्च आहेत गाडीसाठी किंवा पेट्रोलसाठी किंवा आपल्या घरच्या किराणासाठी यासाठी जे काही आपण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे 50-30-20 या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्यवस्थितपणे आपला प्लॅन तयार केला पाहिजे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला काय मिळतं आहे किंवा तुम्हाला तुमच्या ज्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही जरूर विचारा. मित्रांनो आज या पर्सनल फायनान्स प्लॅनबद्दल आपण काही डिस्कशन केलं. त्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगू शकतो
अतिशय महत्त्वाचा पॉईंट सांगू शकतो ते म्हणजे तुम्ही लवकरात लवकर हा पर्सनल फायनान्स 2025मध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा तुम्ही तयार करा. जे काही पॉईंट्स मी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा, त्याप्रमाणे आपण त्यावरती व्हिडिओ बनवू. तुम्ही जेवढं जास्त लवकरात लवकर तुम्ही जे काही चं नियोजन कराल त्याप्रमाणे तुम्ही चांगल्या प्रकारचं फायनान्शियली फ्रीडम होऊ शकता. पर्सनल फायनान्सचा प्लॅन करण्यामागचा उद्देश काय आहे तर आपण आपल्या जे काही आयुष्याचं ॲनालिसिस करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला हे करावं लागेल मित्रांनो. मग स्टार्ट अर्ली म्हणजे तुम्हाला जेवढं लवकर होईल तेवढं तुम्ही लवकरात लवकर तुम्ही SIP सुरू केली पाहिजे. डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय मित्रांनो? डायव्हर्सिफिकेशनमध्ये म्हणजे काय तर तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सेक्टर वाईज पैसे आपल्याला गुंतवायचे आहेत. म्हणजे सगळी रक्कम एकाच ठिकाणी न टाकता आपण वेगवेगळ्या प्रकारामध्ये इक्विटी फंड, इंडेक्स फंड, मिड कॅप फंड, लार्ज कॅप फंड अशा वेगवेगळ्या फंडामध्ये आपण पैसे गुंतवली पाहिजे. म्हणजे विविधता ठेवली पाहिजे जेणेकरून आपले पैसे हे आपली वेल्थ ही चांगल्या प्रकारे क्रिएट होईल. त्यानंतर तुम्ही नियमितपणे लाँग टर्मसाठी SIP हा एक चांगला विचार आहे. SIP हा एक चांगल्या प्रकारचा मार्ग आहे की ज्यामधून तुमचं चांगल्या प्रकार जर तुमची रिस्क टेकिंग चांगली असेल, तुम्हाला तुमचं जर वेल्थ खरंच क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला SIP हा लाँग टर्मसाठी तुम्ही त्यामध्ये गुंतवू शकता. आणि जर शॉर्ट टर्मसाठी जर पैसे तुम्हाला गुंतवायचे असेल तर डेट फंडमध्ये तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर विमा का आवश्यक आहे तर मेडिकल खर्चानं आपण बेजार आहोत. एखादा दवाखाना जर लागला, प्रायव्हेटमध्ये गेला, तिकडे गेला तर आपल्याला खूप खर्च येतो मित्रांनो. आपल्या प्रत्येकाला कोणालाही ते दवाखाना लागू नये ही माझी इच्छा आहे. तर ते अचानक लागू नये यासाठी मेडिकल खर्च आपल्याला वाचवण्यासाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स हे सुद्धा काढणं जरुरी आहे मित्रांनो. तुम्ही तुमच्या एखाद्या चांगल्या विमा सल्लागाराशी विचारून तुम्ही ते करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल की रिटायरमेंट प्लॅनसुद्धा करावं लागेल. रिटायरमेंट प्लॅन करण्यासाठी वेळेच्या आधी तुम्हाला ते प्लॅन करावं लागेल. जर तुम्हाला आता तुमचं वय वर्ष 30 असेल, 25 असेल, 40 असेल तर तुम्हाला काही करून किती लवकर तुम्हाला रिटायर व्हायचं आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल. म्हणजे 50च्या आत तुम्हाला जर चांगलं आर्थिक फ्रीडम व्हायचं आहे, फायनान्शियली फ्रीडम व्हायचं आहे तर हे प्रॉपर प्लॅन तुम्ही अवलंबला पाहिजे. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी फायनान्शियली फ्रीडम होण्यासाठी पर्सनल फायनान्स प्लॅन हा करणं जरुरी आहे. तुम्हाला तुमच्या विशिष्ट आर्थिक गरजानुसार आणि तुमच्या आर्थिक कुवतीनुसार तुम्ही हा प्लॅन ठरवू शकता मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पर्सनल फायनान्स प्लॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली. एक 7-8 मुद्दे आहेत जे महत्त्वाचे आहेत आणि त्या मुद्दे तुम्ही व्यवस्थितपणे हा व्हिडिओ पहा आणि त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न निर्माण झाले असतील तर कमेंटमध्ये जरूर लिहा. त्या समस्यांचं निराकरण आम्ही जरूर करू. चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.